नमस्कार, सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी श्वेता आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा कचेरी सीसीटीव्ही कॅमेऱ्याने सुसज्ज। स्वच्छ मोरणा मिशन गेले थंड बस्त्यात। सिटी न्यूजची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी केली तरण तलावाची पाहणी। पोलिसांचा संवेदनशील भागातून रूट मार्च। मोबाईल पर्स चोरणारा चोरटा गजाआड। मंगळवार 19 मार्चपासून अकोला मतदारसंघाकरिता अधिसूचना जारी होत आहे। ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात 16 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले। लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे। जिल्हा प्रशासनाद्वारे निवडणूक प्रक्रियेची तयारी करण्यात येत आहे। 19 मार्चपासून उमेदवारांच्या नामांकन प्रक्रियेला सुरुवात होत आहे। ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालय परिसराला सीसीटीव्ही कॅमेऱ्याने चोखबंद करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासून ते जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षापर्यंत 16 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत। नामांकन प्रक्रियेपासून ते विविध प्रकारचे निवडणूक कार्यक्रम मंगळवार 19 मार्चपासून प्रारंभ होतील। यावर करडी नजर ठेवण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रवेशद्वारापासून ते नियोजन भवनापर्यंत 16 कॅमेरे लावण्यात येत आहेत। त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रत्येक हालचालीवर नजर राहील। हे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यापासून त्यांची टेस्टिंगचे कामही होत आहे। मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ये-जा सुरू होईल। त्यामुळे या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी व पडताळणी करण्यात येत आहे। अकोला शहराला 2 भागात विभागणाऱ्या मोरणा नदीला स्वच्छ करण्याकरिता स्वच्छ मोरणा मिशन राबविण्यात आले। त्यानंतर या मिशनला ग्रहण लागल्याने मोरणा नदीपात्र पुन्हा पूर्वपदावर परत येत आहे। अकोला शहरातील मोरणा नदीपात्र पुन्हा आपल्या जुन्या वळणावर परत येत आहे। मोरणा नदीपात्रात हिरवीगार जलकुंभीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले। तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी स्वच्छ मोरणा मिशन अंतर्गत लोकसहभागामधून मोरणा नदीला स्वच्छ करण्यासाठी अभियान राबविण्यात आले। त्यामध्ये हजारो अकोलेकरांनी सक्रिय सहभाग घेतला। त्यामुळे मोरणा नदी पात्र स्वच्छ होत चालले होते। त्यानंतर हे अभियान भरकटल्या गेले। या दरम्यान तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांची बदली झाली व सर्वांनाच या अभियानाचा विसर पडला। सध्या मोरणा नदी पात्रात पुन्हा एकदा जलकुंभी पसरत चालली आहे। या जलकुंभीमुळे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे। त्यामुळे संपूर्ण शहर मच्छरांच्या त्रासाने कंटाळले आहे। जलकुंभी ही मच्छरांची संख्या वाढविण्यासाठी पोषक असते। हीच जलकुंभी अकोला शहरवासियांसाठी स्थायी समस्या बनत चालली आहे। सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे। त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा निवडणूक कार्यात व्यस्त आहे। मे महिन्यापर्यंत निवडणुकीचे कार्य सुरू राहणार असल्याने मोरणा नदीकडे साहजिकच कुणाचेही लक्ष जाणार नाही। तोपर्यंत मोरणा नदी पुन्हा घाणकचरा व जलकुंभीने वेढलेली असेल। वसंत देसाई स्टेडियमवरील तरण तलावाच्या दुरुस्तीवर सिटी न्यूजमधून प्रकाश टाकण्यात आला होता। याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देत आवश्यक त्या सूचना दिल्या। अकोला येथील वसंत देसाई स्टेडियम स्थित तरण तलावाची दुरुस्ती करताना झालेल्या भ्रष्टाचारावर सिटी न्यूजमधून प्रकाश टाकण्यात आला होता। याची जिल्हा प्रशासनाने गंभीरतेने दखल घेतली। जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सिटी न्यूजचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर या तरण तलावाला भेट देत येथील कामकाजाची पाहणी केली। त्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना आवश्यक ते बदल करण्याचे निर्देश दिले। अकोल्याचा उन्हाळा सर्वांनाच सुपरिचित आहे। उन्हाळ्यात या उन्हापासून बचावाकरिता नागरिक तरण तलावावर गर्दी करतात। परंतु मागील काही वर्षापासून हा तरण तलाव कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा विषय बनला। काही दिवसापूर्वी तरण तलावाच्या दुरुस्तीचा ठेका देण्यात आला होता। सदर ठेकेदाराने मनमानी कारभार सुरू केल्याचे वृत्त सिटी न्यूजमधून प्रसारित झाले। याची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी यांनी तरण तलावाचे निरीक्षण केले। या संदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी सिटी न्यूजशी बोलताना माहिती दिली। आज दिनांक रोजी जलतरण तलावाच्या पाहणीसाठी सायंकाळी अकोला जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आदरणीय पापळकर साहेब यांनी व्हिजिट केली।
त्यांनी स्विमिंग पूलची सर्वत्र पाहणी केली आणि समाधान व्यक्त केलं। त्याचबरोबर स्विमिंग पूल व्यतिरिक्त ज्या काही अत्यावश्यक बाबी आहेत ज्या कराव्या लागतील किंवा जे काही जिल्हा क्रीडा संकुल समितीकडे जो पैसा उपलब्ध आहे त्याच्यातून अत्यावश्यक खेळ बाबी अजून काय करता येतील याचा आढावा घेतला आणि संपूर्ण क्रीडा संकुलाची पाहणी आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांनी केली। त्याचबरोबर संकुलात सायंकाळी जी खेळाडूंची गर्दी किंवा एक क्रीडाप्रेमींची जी गर्दी त्यांनी पाहिली त्याच्याबद्दल त्यांनी देखील एक समाधान व्यक्त केलं आणि चांगल्या पद्धतीचं जास्तीत जास्त सुधारणा करून हे संकुल कसं आपल्याला चांगल्या पद्धतीने रन करता येईल आणि लोकाभिमुख लोकांसाठी खुलं करता येईल यासाठी संकुल समितीचा प्रयत्न आहे अशा पद्धतीची चर्चा जिल्हाधिकारी साहेबांशी झाली। लोकसभा निवडणूक व सण उत्सव पाहता पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीतील संवेदनशील भागातून रूट मार्च काढण्यात येत आहे। यासोबतच शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे। सिव्हिल लाईन पोलिसांनी एका मोबाईल चोराला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर अटक केली। अकोला शहरातील रुग्णालयांमध्ये प्रवेश करून हा आरोपी मोबाईल चोरण्याचे कार्य करीत होता। गेल्या काही महिन्यांपासून त्याचे हे कृत्य अकोल्यात सुरू होते। पोलीस त्याच्या मागावर होती। या कारवाईत पोलिसांनी वाशिम रहिवाशी बालाजी गोविंद ठाकरे याला अटक केली। या आरोपीविरोधात रामदासपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला। सिव्हिल लाईन पोलिसांनी त्याला रामदासपेठ पोलिसांच्या स्वाधीन केले। ही कारवाई सिव्हिल लाईनचे ठाणेदार विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कॉन्स्टेबल सुनील चंदन, आशिष ठाकूर, सत्यार्जन ठाकूर, सचिन दांदळे, किशोर राठोड यांनी केली। रुग्णालयातून मोबाईल व पर्स चोरी करणारा चोरटा सिव्हिल लाईन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावरून पकडला। या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला रामदासपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। सिव्हिल लाईन पोलिसांनी एका मोबाईल चोराला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर अटक केली। अकोला शहरातील रुग्णालयांमध्ये प्रवेश करून हा आरोपी मोबाईल चोरण्याचे कार्य करीत होता। गेल्या काही महिन्यांपासून त्याचे हे कृत्य अकोल्यात सुरू होते। पोलीस त्याच्या मागावर होती। या कारवाईत पोलिसांनी वाशिम रहिवाशी बालाजी गोविंद ठाकरे याला अटक केली। या आरोपीविरोधात रामदासपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला। सिव्हिल लाईन पोलिसांनी त्याला रामदासपेठ पोलिसांच्या स्वाधीन केले। ही कारवाई सिव्हिल लाईनचे ठाणेदार विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कॉन्स्टेबल सुनील चंदन, आशिष ठाकूर, सत्यार्जन ठाकूर, सचिन दांदळे, किशोर राठोड यांनी केली। बाळापूर देवगाव परिसरात सुरू असलेल्या गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून मुद्देमाल जप्त केला। या कारवाईत जवळपास 6000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला। बाळापूर पोलिसांनी अवैध दारू अड्ड्यांवर लक्ष केंद्रित केले असून पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज अवैध देशी व हातभट्टी दारू विक्री अड्ड्यांवर छापा टाकणी सुरू आहे। गुरुवारी मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी देगाव शिवारात पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वाडेगाव चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पाटील, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, हेड कॉन्स्टेबल राठोड, पवार, गावंडे यांनी देगाव शिवारात सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा करून मंगलसिंग देवचंद पवार राहणार देगाव यास पकडून 15 लिटर हातभट्टी दारू व 10 डब्बे सडवामोह असा एकूण 6500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या कारवाईने अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत। मुकीम अहमद, शफी कादरी हत्याकांडातील 10 आरोपींचा जामीन न्यायालयाने मंजूर केला। 28 जुलै 2018ला हे हत्याकांड घडले होते। जिल्ह्यातील बहुचर्चित मुकीम अहमद, शफी कादरी दुहेरी हत्याकांडातील 14 आरोपींना न्यायालयाच्या आदेशान्वये कारागृहात पाठविण्यात आले होते। कारागृहात बंद 10 आरोपींच्या जामीन अर्जावर झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने 10 आरोपींचा जामीन मंजूर केला। सामाजिक कार्यकर्ते मुकीम अहमद आणि साखरखेडा येथील शफी कादरी यांना तस्वूर कादरी याने 28 जुलै 2018 रोजी रात्रीला जेवणासाठी घरी बोलावले होते। त्यानंतर दोघेही बेपत्ता झाले होते। 29 जुलैच्या रात्री मुकीम अहमद यांचे वाहन गीतानगर भागात बेवारस स्थितीत आढळले होते। या प्रकरणी मुकीम अहमद यांची पत्नी शहनाज मुकीम अहमद यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। पोलिसांच्या तपासात 17 आरोपींच्या संगनमताने दोघांची हत्या करून दोघांचे मृतदेह बुलडाणा जिल्ह्यातील पाथर्डीच्या घाटात फेकून दिल्याचे निष्पन्न झाल्याने 14 आरोपींना अटक करण्यात आली होती। तर या हत्याकांडातील मास्टरमाइंड शेख चांद शेख अफजल, शेख कौसर शेख अफसर, सरफराज शाह अनवर शाह हे अद्यापही फरार आहेत।
तर कारागृहात बंद असलेले आरोपी संदीप आत्माराम दातार, मोहम्मद तस्वूर कादरी, गौस खान कादरी यांनी ॲडव्होकेट अली रजा खान, शेख इम्रान शेख कदीर, शेख मुख्तार शेख नूर, शेख इसाक शेख इब्राहिम यांनी ॲडव्होकेट दिलदार खान आणि अब्दुल मसूद अब्दुल मन्नान, अहमद खान भुरे खान, शेख शहादत शेख शब्बीर यांनी ॲडव्होकेट एम ब्रदर यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली होती। या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही डी केदार यांच्या न्यायालयात शनिवारी झाली। न्यायाधीशांनी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून सर्व आरोपींचा जामीन मंजूर केला। ग्रामीण भागात कॉन्व्हेंटचे लोण पोचल्याने याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या शाळांवर होत आहे। जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या अशा 15 शाळा बंद झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। ग्रामीण भागात कॉन्व्हेंट संस्कृतीचे लोण पोहोचले तसेच वाहतुकीची साधने वाढल्याने शहर ग्रामीण भागाचे अंतर कमी झाले आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी सर्रासपणे शहरी भागातील शाळांमध्ये दाखल होत आहेत। त्यातच जिल्हा परिषद शाळातील शिक्षणाचा दर्जाही घसरला। त्याचाही परिणाम शाळातील विद्यार्थी प्रवेशांवर होत आहे। काही गावांची लोकसंख्याही कमीच असल्याने 20 पर्यंत विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला। या सर्व बाबींच्या परिणामी 2017 ते आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या 15 शाळा बंद करून इतर शाळांमध्ये जोडण्यात आल्या। त्या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लगतच्या शाळेत धाव घ्यावी लागत आहे। जिल्हा परिषदेच्या संच मान्यतेनुसार शिक्षकांची पदेही घटली आहेत। याबाबतची माहिती पुन्हा शासनाने मागविल्यावर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पाठविली आहे। लोकसभा निवडणूक पाहता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात मतदान केंद्रावरील सुविधांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली। यावेळी मतदान केंद्रावर पाणी, वीज व रॅम्पसह प्रसाधनगृहाची माहिती घेण्यात आली। अकोला लोकसभा मतदारसंघातील सर्व 2006 मतदान केंद्रांवर वीज, पाणी, प्रसाधन आणि अपंगांसाठी रॅम्प आहेत की नाही याचा आढावा शनिवार 16 मार्च रोजी जिल्हा कचेरीत घेण्यात आला। जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सहाही विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राध्यक्ष व झोनल अधिकारी यांना पाचारण केले होते। या सर्वांसोबत त्यांनी बैठक घेतली। या बैठकीत प्रत्येक केंद्रावरील सोयीसुविधांची माहिती जाणून घेण्यात आली। मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघापासून या आढाव्याला प्रारंभ झाला। शेवटच्या टप्प्यात रिसोड विधानसभा मतदारसंघातील मतदार केंद्रांवरील सोयीसुविधाही तपासून पाहण्यात आल्या। जिल्हाधिकारी पापळकर यांच्याशिवाय निवडणूक उपजिल्हाधिकारी राजेश खवले व सर्व तालुक्यांचे नोडल अधिकारी तथा तहसीलदार यावेळी उपस्थित होते। यावेळी प्रत्येक केंद्राची सद्यस्थिती जाणून घेण्यात आली। निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक केंद्रावर अपंग मतदारांच्या मदतीसाठी रॅम्प, सर्वांसाठी प्रसाधनगृह, पिण्याच्या पाण्याची सोय, उन्हापासून संरक्षण करण्यासाठी पुरेसा पेंडॉल आणि ईव्हीएम, व्हीव्हीपॅटसह इतर उपकरणांसाठी वीज पुरवठा या बाबी असणे आवश्यक आहे। याबाबतचा पहिला तपशील मांडला। एक नजर टाकूया आजचा सुविचार, हेल्थ टिप्स आणि ब्युटी टिप्सवर। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा कचेरी सीसीटीव्ही कॅमेऱ्याने सुसज्ज। स्वच्छ मोरणा मिशन गेले थंड बस्त्यात। सिटी न्यूजची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी केली तरण तलावाची पाहणी। पोलिसांचा संवेदनशील भागातून रूट मार्च। मोबाईल पर्स चोरणारा चोरटा गजाआड।
इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार. जल्द हो रहे हैं ट्राई के नियमों में भारी बदलाव. आपको ही चुनने होंगे अपने पसंदीदा चैनल्स. देखिए आपके चैनल्स हमारे साथ. आरआरसी का वादा, कम से कम में फायदा ज्यादा. अभी करें अपने केबल ऑपरेटर से संपर्क. चुने अपने पसंदीदा चैनल्स. आरआरसी नेटवर्क, अपना शहर, अपने लोग, अपना चॅनल. सिटी मैत्रीण. जमीन असो वा आकाश, घर असो वा समाज, नोकरी असो वा व्यवसाय, सर्वांमध्ये सिटी मैत्रीण खास. गेल्या वर्षाची एकच आस, सर्वांमध्ये सिटी मैत्रीण खास. नवे वर्ष, नवे रूप, नवा पर्व. तुमच्या हक्काचं अंगण, तुमच्या हक्काचं आकाश. या नव्या पर्वात एकच ध्यास, महिला सशक्तीकरण. आरआरसी सिटी मैत्रीण पर्व दुसरं.